संबंध दादांशी काय वाईट नाहीत का? एकनाथ शिंदे साहेबांशी चांगले आहेत. मी जाऊ शेवटी विरोधी असलो म्हणून काय शेवटी सरकारमधल्या लोकांकडे जाऊ शकतो. वरच्या लेवलला काय घडामोडी चालू असतील त्याच्यात काय होतं ते बघून त्याच्यानुसार योग्य निर्णय होईल ना. पक्ष एकत्र येतील काय येतील, थांबा ना थोडं, योग्य वेळी योग्य निर्णय होईल का? आज सगळेच काय गोष्टी ओपन करायच्या नसतात. पक्षांतर्गत जो कलह आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांची भेटीगाठी या जयंत पाटलांच्या झाल्या. मध्यंतरी मंत्री विखे देखील म्हटले होते की त्यांचं स्वागत आहे, ते योग्य ते निर्णय घेतील असं सूचक विधान देखील केलं होतं. तर असं वाटतं का की ते भाजपच्या दिशेने वाटचाल चालू आहे, त्यानंतरच या गोष्टी होत आहेत? नाही, त्यांचे सगळ्या मी जे ओळखतो सगळ्या पक्षाच्या लोकांबरोबर हे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते, विचारांची तडजोड नाही कुठं, पण एका मर्यादेच्या त्या पलीकडे जाऊन सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांशी संबंध असणं काय गैर नाही. पण आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या बाहेर जाऊन जयंत पाटील साहेब काय निर्णय घेतील हे मला काही अपेक्षित वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तालुक्यात अशी एक चर्चा होती की प्राजक्तदादा तनपुरे हे भाजपात जाणार, तर कितपत ही योग्य आहे किंवा कितपत खरं आहे? काय म्हटलं तुम्ही? काय प्राजक्तदादा हे भाजपात जाणार, ज्या पद्धतीने सुजय विखे यांनी या निवडणुकीनंतर म्हटले की आम्ही जो पॅनल येईल त्यांना सहकार्य करू, कुठेतरी तनपुरे विखे हे गणित जुळून येणार का आणि प्राजक्त तनपुरे हे भाजपात जाणार का? हे बघ, आता काय वरच्या लेवलला काय घडामोडी चालू असतील त्याच्यात काय होतं ते बघून त्याच्यानुसार योग्य निर्णय होईल ना. काय म्हणजे सत्यजित तांबे देखील भाजपच्या वाटेवर आहेत, तर त्या पाठोपाठ आपला विचार आहे का की भाजपच? हे बघा, आता काय राजकारणातले सगळेच पत्ते काय असे उघडून दाखवायचे नसतात. तुम्ही जे तुमच्याकडनं आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यावरनं जे काय सध्या चालू आहे वरती, काय पक्ष एकत्र येतील काय येतील, थांबा ना थोडं, योग्य वेळी योग्य निर्णय होईल का? आज सगळेच काय गोष्टी ओपन करायच्या. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.